विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर ठाण्यात जितेंद्र आव्हाडांकडून घोड्यावर बसून निदर्शनं। फडणवीसांनी बैलगाडीने प्रवास करावा। ठाण्याच्या महापौरांना टीएमटी मधून प्रवास करण्याचं पत्र। तर पुण्यात पालिकेजवळ वसंत मोरेंचंही घोड्यावर बसून आंदोलन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। चुका तुमच्या भुर्दंड जनतेला का? इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर सवाल। तर तुमच्या मन की बात खूप झाली, आता खऱ्या-खुऱ्या अंतर्तज्ञांची मन की बात ऐका। राज ठाकरेंचा खोचक सल्ला। मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखायला लागलं। मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीचे प्रयत्न करावेत। राज ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा। शरद पवारांची पोस्ट। पंतप्रधानांच्या आव्हानाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यांसह उद्दंड प्रतिसाद। रोहित पवार यांचं खोचक ट्विट। सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, अशी टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून 5 देशांच्या दौऱ्यावर। 15 ते 20 मे दरम्यान यूएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार। विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार। निवडणूक झाल्यावर ते बोलत आहेत, त्यांच्या मंत्र्यांचे ताफे कमी करणार का? जनतेनं सर्व काही करावं तर सरकारनं काय करावं? शेअर मार्केट, जॉब यावर परिणाम होणार का? याचा विचार केला होता का? वर्क फ्रॉम होम मध्ये वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाणार, पुढचं नियोजन काय आहे? विशेष अधिवेशनाची मागणी योग्यच आहे असं म्हणत मोदींच्या आव्हानावरती आदित्य ठाकरेंनी टीका केली। देश चालवण्यात मोदी अपयशी ठरलेले आहेत, राहुल गांधी सांगत होते तेव्हा दुर्लक्ष केलं। आता मोदींना उशिरा सुचलेलं शहाणपण, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची टीका। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन आणि त्यानंतर नेत्यांनी जे आहे ते दौऱ्यांना चाप लावलेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। देशात 2 महिने पुरेल इतकाच इंधन साठा उपलब्ध। 60 दिवसांचा कच्चा तेल आणि गॅस तर 45 दिवसांचा एलपीजीचा साठा शिल्लक। पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची गरज नाही, केंद्र सरकारची माहिती। विधिमंडळाच्या 12 आमदारांच्या प्रस्तावित जपान दौरा रद्द। पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। जपानच्या 2 राज्यातील राज्यपालांकडून भेटीचं होतं निमंत्रण। मोदींच्या आव्हानानंतरही अमित साठवांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यामध्ये 25 गाड्यांचा ताफा। स्वतःसाठीच्या 2 गाड्यांचा आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या एकूण 25 गाड्यांचा ताफात समावेश। काँग्रेसकडून भाजपा नेत्यांच्या गाड्यांचा ताफा असलेला व्हिडिओ ट्विट करत भाजपचे नेते सौभाग्यसिंह ठाकूर मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक निगमचे अध्यक्ष बनल्यानंतर काढली होती रॅली। अबकी बार तोंड दाबून बुक्क्यांचा मार। मोदींच्या काटकसरीच्या आव्हानावरती अमोल कोल्हेंची कवितेतून टीका। मोदींच्या आव्हानावरती खासदार अमोल कोल्हेंचा हल्ला। मध्यम वर्गासाठी काटकसर ही काही नवीन गोष्ट नाही, ते साथ देतीलच, पण 20 ते 30 गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचं काय? मुख्यमंत्र्यांनी आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त 1 गाडी आणि 1 अंगरक्षक देण्यात यावा। सत्ताधाऱ्यांनीही राष्ट्रप्रथम हे धोरण कृतीत उतरवावं ही अपेक्षा आहे, जयंत पाटलांचं वक्तव्य। आधी स्वतः उधळपट्टी केली आणि आता काटकसर करा असं सांगतायत। निवडणुकांमध्ये खर्चाचा धुमाकूळ केला, आधी स्वतःपासून बचतीची सुरुवात करावी। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्ला। स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी दिला होता, त्यावर टीका करणार का? नरेंद्र मोदींच्या आव्हानाला सकारात्मक घ्या। मोदींच्या आव्हानानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा लंडन, पॅरिस दौरा रद्द। देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। 3 महिन्यांपूर्वी कौटुंबिक परदेश सहल ठरवण्यात आली होती। कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। देश पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट 2026 परीक्षा रद्द। पेपर फुटीनंतर एनटीएचा निर्णय। पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश। पुढील 8 ते 10 दिवसात नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर होणार। एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांची माहिती। संपूर्ण पेपर नाही, काहीच प्रश्न लीक झाल्याची माहिती।
नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक पुण्यापर्यंत। नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातून शुभम खैरनारला अटक, तर खैरनारनं दिलेल्या माहितीवरून पुण्यातूनही एका व्यक्तीला ताब्यात घेतलं। सूत्रांची माहिती, खैरनार BMS विद्यार्थी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये डिजिटल नेटवर्क ही पाळत ठेवण्यात आले। नीटची प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातूनही प्रसारित झाली। प्रकरणाशी संबंधित सर्व टेलिग्राम चॅनल स्कॅन केले जात आहेत। अनेक संशयास्पद चॅनल ओळखल्यानंतर ब्लॉक केले। नीटचा पेपर नाशिकमधून इंस्टाग्रामवर लीक, आरोपी शुभम खैरनारला अटक। आरोपीनं 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय, तर आमच्या मुलाचा प्रकरणाशी संबंध नाही, शुभमच्या वडिलांची प्रतिक्रिया। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं केला गुन्हा दाखल। सीबीआयचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र ताब्यात घेणार। NTA अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता। भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या प्रश्नावर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसह मौन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी साधली चुप्पी। पत्रकारांचा एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही। पेपर फुटी आणि पेपर परीक्षा रद्द प्रकरणामध्ये देशभरातून नाराजी व्यक्त। नीट परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांची X वरती पोस्ट। 281 प्रश्न असलेला गेस पेपर मधील 131 प्रश्न नीटच्या प्रश्नपत्रिकेत। यंदा ही परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला आहे स्पष्ट। ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही, अशी टीका। नवी दिल्लीतल्या NTA कार्यालयासमोर पुन्हा एकदा NSUIचं आंदोलन। नीट परीक्षा रद्द आणि पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थी आक्रमक।